पुणे शहराजवळील पिंपरी चिंचवड परिसरात एका 18 वर्षीय तरुणीची भर रस्त्यात निर्गुण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे। दुचाकीवरून आलेल्या 2 अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांनी सपासप वार करून या तरुणीला संपवलं। ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत। मिळालेल्या माहितीनुसार ही खळबळजनक घटना रविवारी 11 मे रोजी रात्री 9:30च्या सुमारास घडली। कोमल भरत जाधव वय 18 असं हत्या झालेल्या दुर्दैवी तरुणीचं नाव आहे। घटनेच्या वेळी कोमल रस्त्यावरून जात असताना मोटरसायकलवरून आलेल्या 2 तरुणांनी तिच्यावर अचानक हल्ला चढवला। त्यांनी आपल्या जवळील धारदार शस्त्रांनी कोमलवर अनेक वार केले। हा हल्ला इतका भीषण होता की कोमल रस्त्याच्या कडेला रस्त्याच्या थारोळ्यात कोसळली आणि तिचा जागीच मृत्यू झाला। हल्ला केल्यानंतर दोन्ही मारेकरी तरुण दुचाकीवरून घटनास्थळावरून वेगाने पसार झाले। परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हे हल्लेखोर कैद झाले। त्यांनी डोक्याला हेल्मेट घातलं होतं आणि अंगात काळ्या रंगाचे कपडे परिधान केले होते। त्यामुळे त्यांची ओळख पटवणं पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे। पिंपरी चिंचवड पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा कसून शोध घेत आहेत। कोमलची हत्या नेमकी कोणी आणि कोणत्या कारणातून केली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही। तथापि प्राथमिक तपासात ही हत्या प्रेम प्रकरणातून झाली असावी अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे आणि त्या दृष्टीनं तपास सुरू करण्यात आला आहे। एका तरुण मुलीची अशा प्रकारे भर रस्त्यात निर्गुण हत्या झाल्यानं पिंपरी चिंचवडसह संपूर्ण पुणे शहरात मोठी खळबळ उडाली आहे। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय।